मन मंदिरा गजर भक्तीचा. आस्था एका ठिकाणी आणि भलतकडे वागता. आस्था इथे भागता वर खाली कुठे इकडे तिकडे. कोण म्हणतो पाताळात आहे, कोण म्हणतो स्वर्गात आहे, कोण म्हणतो वैकुंठात आहे, कोण म्हणतो इकडे आहे. ती अशी पेटलेली होती, असे सांगायला कशी नव्हत होती, असे हिरे होते, असं मध्ये घातलं होतं, असं असं करून. आणि असं मी ठेवली होती आणि तिथेच ठेवली होती. आणि मग माझी खात्री आहे आमची धाकटी नणंदबाई तिथे गेली आणि तो इन्स्पेक्टर समोर होता. ते असं करताना ते असं समोर आलं. असं करताना तिने तशी समोर आली. त्याने बघितलं. म्हणलं बाईसाहेब मला काही जास्ती कळत नाही दागिन्यातलं, पण हे आता हे दिसतं हे काय, हे पद काय. अगं बाया म्हणली माझ्या लक्षातच नाही. नाही का, शेवटी नथ इथे मिळाली नाही, तिथे मिळाली नाही, नाकात होती तिथेही मिळाली नाही, शेवटी हृदयावर मिळाली. काय म्हटलं मी, नथ कुठे मिळाली. असं करता 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 इथे बघितलं. इथे बघितल्याबरोबर माफ करा म्हणले माझ्या लक्षात आलं नाही. हां, तो म्हणला हेच तर आम्ही म्हणतो. हां, कसा आहे तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, पण भ्रांता असे कामू विषयावरी. असा हा परमात्मा, असं हे ईश्वरी समरूप, त्याचा अमृत अनुभव घेणं हेच प्रवचन. मग त्याला सद नाव ठेवलं, चित नाव ठेवलं, मग सांगितलं. मग ते काय नाही काय नाही करता 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 आपण कुठे आलो होतो. न लाविता उसतो जैसे नि असे रसू. ऊस न लावता सुद्धा मूळ ऊसाची चवी आहे, जो रस आहे तो ओरिजिनल आहेच. ऊस न लावता सुद्धा ऊसाचा रस ऊसाच्या ठिकाणी आहे. जिथे आहे तेथे आहे. आणि गंमत बघा, तिथे आहे तो तुमच्या रसनेत आहे. काय गंमत आहे की नाही. तिथे आहे तो तुमच्या रसनेत आहे असं ठेवल्यावर सांगता ऊसाचा रस आहे. ऊसाच्या रसाची गोडी तुमच्या जीवेत आली कुठून. जरा शोध लावा की कोणत्या कप्प्यामध्ये तो ऊसाचा रस साठवून ठेवला होता. कोणत्या कप्प्यामध्ये चहाची रुची साठवून ठेवली होती. कोणत्या कप्प्यामध्ये चांगला चहा, वाईट चहा, मध्यम चहा, कडक चहा कुठे साठवला होता. गुलाबी नाही का, चहाची काय नाव आहेत. कोणीतरी अशी गाडी थांबली होती माझी. आमच्याबरोबर माणसं बरंच असतात, कधी काय आम्ही बाहेरचं घेत नाही, काही नाही, कुठेच नाही, बरोबरच असतं. लांबचा पल्ला होता. म्हणलं महाराज त्यांनी ओळखलं तुम्हाला. तो म्हणतोय महाराजांची गाडी आहे तर महाराजांना चहा करून देऊ का, सगळी भांडी बिंडी चांगली स्वच्छ धुवून देतो. म्हटलं दे. मग तो विचारतोय गुलाबी देऊ का साधा देऊ. आता मलाही काही कळे ना गुलाबी का. गुलाबी म्हणजे जरा जास्ती कडक नाही का. मी म्हटलं कडकही नको, नरमही नको, मी मध्यम माणूस आहे. आता त्या गुलाबीची चव कुठे, कडकची चव कुठे, साध्याची चव कुठे, उसाच्या रसाची चव कुठे, ताकाची चव कुठे, मठ्ठ्याची चव कुठे, लस्सीची चव कुठे नाही का. या चवी कुठे साठवल्यात अजून सांगू का. पियुष त्याची चव कुठे. एका ताकाचे किती प्रकार झाले बघा. घेतल्यावर सांगतो लस्सी आहे, घेतल्यावर सांगतो साधं ताक आहे, घेतल्यावर सांगतो पियुष आहे. कुठे साठवल्या रुच्या एवढ्या नाही का. कुठे साठवल्या. गुलाब आहे, जाई आहे, जुई आहे, चमेली आहे, मरवा आहे, केवडा आहे, कुठे साठवली. आजूबाजूला माणसं उन्हाळ्याचे दिवस असले की आणखी लावला की नाही हिना वगैरे. वाळ्याचा अत्तर आहे बरं का. मी म्हटलं का हो हे तुम्ही कुठे साठवलं आहे. तो म्हणला महाराज असले आडवे तिडवे प्रश्न विचारू नका.
अरे म्हटलं मला विचारलं तुला, हे तुला कसं कळलं हे वाळा आहे? तो म्हणला कसं कळलं हे माले नाहीत, कळलं, एवढं कळलं, हे तरी नशीब आहे. मग ज्या अर्थी कळलं तिथपर्यंत स्मरण नव्हतं, तिथपर्यंत त्या वासाची आठवणसुद्धा नव्हती. पण तो वास असा हवेतून दरवळल्याबरोबर कळलं, हा अमक्याचा वास आहे. अरे एक पुढचा प्रश्न विचारू का? वाळ्याचा वास करतो, गुलाबाचा वास कळतो, मग तुमच्यात प्रभूचा असलेला वास का कळू नये? पुढे एक शब्द वापरू, तुमचं हृदय म्हणजे प्रभूचा निवास आहे. तुमचं हृदय म्हणजे प्रभूचा निवास आहे, निवास आहे. आणि म्हणून त्या निवासामध्ये प्रभूचा वास आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, न लाविता उसू उस नसता रसू असे, तेची गोडी उसी प्रवेशे, परी उसाचे नेनसे रस बनरसी. उस नसताही, उस नसताना सुद्धा रस आहे. तुम्ही म्हणाल कुठे आहे? आत्ताच सांगितलं ऊस नसताना. आता इथे ऊस आहे? तुमच्या कोणाच्या हातात ऊस आहे? नाही. ऊसाच्या रसाचा ग्लास आहे? नाही. पण गोडी इथे आहे का नाही? 100% आहे. नसेल तर विचार करायला पाहिजे. जिवंत आहात का? नाही तर तुमच्या जिभेला काहीतरी भानगड झालेली आहे, भानगड झालेली आहे. जिभेवर एक थेंब पडला की ती चटकन सांगते हा आमका रस आहे, आमका रस आहे. तो रसेपणे विणरसू, त्याचा तोची चाके मिष्टांशू. तोच त्याची ऋषी चाकतोय. हे बघा, चाकल्यावर ठेवल्यावर चला अजून पुढचा दृष्टांत. एका बाईने स्वयंपाक केला, बरोबर आहे, केल्यावर तिनेच घेतलं. केलं कोणी? तिने. चाकलं कोणी? मग पुन्हा आणखीन थोडंसं काय चांगलं काय झालं? कोणी मान हलवली? केलं कोणी? तिने. चाकलं कोणी? तिने. चांगलं झालं म्हणली कोण? ती. तृप्त झाली कोण? सगळी कृती एका ठिकाणी आली बघा. काय तसं जगत निर्माण कोणी केलं? त्याने. पाहिलं कोणी? त्याने. आनंद भोगला कोणी? त्याने. आणि वा म्हणतो कोण? तोच. हाच अमृत अनुभव. म्हणून किती गोड लिहिलं आहे बघा. तो रसेपणे विणरसू. उसाच्या रसाची गोडी चाकण्याकरता उसाचा रस आत्ता तुमच्या हातात असायलाच पाहिजे असं बिलकुल नाही. तिथे आहेच तो. त्याचा तोची चाके मिष्टांशू, तेवी ग्राह्य ग्राह्य ते विण चिद्रसू नसोन्यासे. तसं ग्राह्य करा नाही तर न ग्राह्य करा. चिद स्वरूपाचा जो चिद रस आहे, चिदानंद आहे तो आहे. किंवा अनादी जो असे नादू, जेणे विणा उमटे शब्दू. का न सजिता विणा. विण्यामध्ये विणाचा नाद असतोच, असतोच. सांगायची गरज नाही. काय विण्यामध्ये तो नाद आहेच आहे, फक्त टाकल्यावर कळतो. तुम्ही वाजवला तरी आहे, न वाजवला तरी बोट टाकल्यानंतर प्रगट होतो, पण पूर्वी त्याचा नाद तिथे आहेच. तसं संतांचे शब्द आपल्या हृदयावर आदळल्यानंतर हृदयाची तार छेडली जाते आणि त्याच्यातून श्रीहरीची प्रतीती उदित होते. नाही तर तो तिथे आहेच. म्हणून प्रवचन म्हणजे विण्यावर बोट टाकणे. प्रवचन म्हणजे तुमच्या हृदयाची तार छेडणे. अर्थ काय? तुमच्या हृदयाची तार छेडणे. तार छेडली की स्वर ऐकू आला, ऐकू आला. आणि काय तुम्हाला सांगू, कान इतके तयार असतात ना. काय मी मोठेपणा सांगत नाही, मी त्यातलाच आता गाणं आयुष्यभर केलं. स्वर ज्ञान तर एकदम असे इकडे तिकडे. आणि अजून ऐकायला येते, हे चांगलं आहे. हो, माझं अजून जसे दात चांगले आहेत तसं ऐकणं सुद्धा चांगलं आहे. उगीच असं करावं लागत नाही, नाही तर ते फार घोटाळा होतो. अलग लक्षात. हां, ज्या माणसांना ऐकणं कमी येतं ना, तिथे फार घोटाळा असतो बरं का. आपण एक सांगतो आणि ते भलतंच करतात.
आणि आपण जर त्यांना सांगितलं नाही असं, मग आम्हाला काय ऐकायला येत नाही का? ते ऐकायला येत नाही कधी कबूल करतच नाहीत. ही स्पेशालिटी आहे. ज्या माणसाला ऐकायला येत नाही ते मला ऐकायला कमी येतं हे मरेतोपर्यंत कबूल करत नाही. आणि मला काय धाड पडली आणि तुम्हाला ऐकायला येतं मला येत नाही. माझ्या तोंडात, आता तोंडातले दात असतील म्हणजे कान नीट आहे असं समजण्याची गरज आहे का? नाही. पण गंमत अशी आहे, वीणा बेसूर झाला तर कान सांगतो बेसूर आहे, बरोबर लागला तर मान हलते वा. आता बेसूर तरी कुठे साठवला आहे, जो सूर आहे तो तरी कुठे साठवला आहे. लक्षात ठेवा. महाराज काय सुंदर सांगतात, का न सदता विणा तो नाद जो अबालपणा, तया तेनेचे जाणं होवावे लागे. त्यावेळेला आता विणा न वाजवता सुद्धा विणाच्या ठिकाणी पंचम आहे, विणाच्या ठिकाणी षड्ज आहे, न वाजवता तुझा सो आहे. तसं सच्चित आनंद शब्द न उच्चारता तुझा तो आहे. किंवा अनादि असे नादू जेणे विणा उमटे शब्दू, तो जरी नव्हे विषदू श्रोत्यासी विषय. तो नाद जरी श्रोत्यांना विषय नसला, तो विणा जरी न वाजे तरी आप आपणासी गाजे, तेथील एक श्रोत्र होईजे. हे बघा, विण्यात जरी निर्माण होण्याच्या अगोदर जो नाद आहे तो कुठे होता? कुठेतरी होताच ना, नाही का? नाद नंतर विण्याच्या माध्यमातून प्रगट झाला. विण्याच्या माध्यमातून प्रगट झाला हे सत्य आहे, पण जो माध्यमातून प्रगट झाला तो कुठेतरी होताच ना. आप आपणासी जाणू तो नाद पैवी चक्षणू, अभावासी ग्रासोनी राहिला असे. त्या ठिकाणी भावही नाही अभावी नाही, भावाभावाच्या पलीकडे भाव आहे. परिमळू जो पुष्पसार, जास्ती वाढवत नाही. जो नसता पुष्पासार तेने धोतलेने परिकर बहके पुष्प. पुष्पाच्या उदरामध्ये जो पराग असतो, वास असतो, तो त्या पुष्पामधून प्रगट होण्यापूर्वीसुद्धा आहेच कुठेतरी आहे, तो प्रगट होतो, नाही का? गुलाबाचा वास विश्वामध्ये आहे. हे बघा, तुम्ही गुलाबाची बी लावता का गुलाबाचा वास लावता? गुलाबाचं कलम लावता, पण कलम काहीतरी कशातून आलेलंच असतं ना, बीतून. बीज आहेच ना. मग त्या बीज घेतलं तर त्याला काही वास आला नाही, ते म्हटले गुलाबाचा वास येत नाही, वास येत नाही. तसं तुमच्यात सुद्धा आहे, बी रूपाने आहे. संतांच्या संगती जेव्हा गुलाब उमलेल तेव्हा तुम्हाला वास येईल. तुमच्या सध्या वास आहे आणि वास आल्यानंतर तो सुवास होईल. पण तो संत संगतीमध्ये मेहनत केली पाहिजे. रोज कुंडीजवळ जायला पाहिजे, रोज जरा माती अशी करायला पाहिजे. रात्री एखादा उंदीर शिरून माती उकरत असेल तर पुन्हा भर घातली पाहिजे, पुन्हा जरा खत पाणी घातलं पाहिजे, सुकलेली पानं काढून टाकायला पाहिजेत. हां, हे बघा, झाडाशी सुद्धा सख्य होतं तेव्हा फुलं निर्माण होतात. झाडावर सुद्धा जेव्हा प्रेम करणार ना तेव्हा ती झाडं सुंदरता येतात, नाही तर नाही होत तसं. असं जाऊ द्या. नाना पुष्पाच्या उदरा न येता पुष्पसारा, आपणची भवरा होवावे पडे. मग आता त्यातला वास कोण घेतो? भवरा. मग ते भवरा कोणाला व्हायला पाहिजे? त्या वासालाच भवरा व्हायला पाहिजे, तो वास घेण्याकरता. कारण न प्रगट होता सुद्धा तो तिथे वास आहे. काय सांगतायत? न प्रगट होता. मग तो जर न प्रगट होता असा जो वास आहे, तो वास घ्यायला काय व्हायला पाहिजे? आपणच भवरा व्हायला पाहिजे, आपणच भवरा व्हायला पाहिजे. हां, म्हणजे भोग्य भोगता तोची त्याचा संबंधू नसे अणिकाचा, एवं त्या अमोदाचा अभाव न घडे. अमोदाची झाले सुनास, अमोदाची झाले सुनास. हां, तो सुंदर वास आहे तो नाकच झालं, दुसरं कोणी नाही. वाह 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 वाह. हां, लक्षात ठेवा. म्हणजे भोग्य भोगता तोची, भोग्यही तोच भोगताही तोच, त्याचा संबंध नसे अणिकांचा. इथे अणिकांचा एवं त्या अमोदाचा अभाव न घडे. इथे कशाचाही संबंध नाही, तोच त्याचा भाव भोगतो. पुष्पसंबंधी असता तरी पुष्प नासे तो न नाशता. ओ वा, सुवासाचा संबंध पुष्पाशी जरी आहे, नीट ऐका, आत्ता जे सांगतोय तेच ओवीतून सुंदर आलं.
पुष्पाच्या संबंधातून वास आला. बरोबर आहे ना? पुष्प बाजूला गेलं, वास संपला का? नाही. नाही, लक्षात ठेवा, पुष्पाच्या संबंधातून जरी वास आला तरी तो भोग्य भोक्त्याच्या पलीकडे आहे. पुष्पसंबंधी असता तरी पुष्प नासे तो न नाशता. एवं पुष्पे विन ऐता स्वतःचे. पुष्पाशिवाय तो आहेच आहे. हां, त्याला काही प्रमाण लागत नाही. पुष्प हे आम्ही प्रमाण दिलं, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण. प्रमाण कसे असतात? काही शब्द हे प्रमाण असतं, काही अनुमान प्रमाण असतं, काही प्रत्यक्ष प्रमाण असतं. बाबा महाराज प्रवचन करतायत, हे काय बसलेत? अहो प्रवचनात प्रवचन कोणाचं आहे? अहो काय म्हणली वेड्यासारखं विचारताय, अर्धा तास होऊन गेला. ते बसले ते बाबा महाराजच. आता इथे बाबा महाराज दाखवण्याकरता दुसरा काही आधार घ्यायची गरज नाही. बाबा महाराज दाखवण्याकरता बाबा महाराज, प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण. हां, शब्द प्रमाण म्हणजे इथलं ओवी, हे शब्द प्रमाण. आता वेदाने सच्चिदानंद शब्द वापरला आहे. महात्मा परम प्रज्ञानाम ब्रह्म तत्त्वमस्यादी अहम ब्रह्मास्मी, हे सगळी शब्द प्रमाण आहेत. अनुमान प्रमाण म्हणजे जे सत्य आहे पण अनुमानाने मांडलेलं आहे. मुंबईला एक मनुष्य गेलाच नाही, न जाता सुद्धा एकाने अनुमानाने सांगितलं राजाबाई टावर आहे, त्याला फोर्ट एरिया म्हणतात, तिथे म्युझियम आहे. तसं पुढे गेल्यानंतर गेटवे ऑफ इंडिया आहे, त्याच्यानंतर समोर ताजमहाल आहे, हॉटेल जिथे बॉम्ब फुटला तो. मग तो म्हणला तुम्ही गेला होता का? हा, गेलो नव्हतो म्हणला, पुस्तकामध्ये बघितलं. मुंबईच्या माहितीचं पुस्तक घेतलं होतं, त्याच्यातून माहिती जमा केली. आता हे शाळेत मास्तर शिकवतात, भूगोल शिकवतात. हे युनायटेड किंगडम, हे इंग्लंड, इंग्लंडची राजधानी लंडन, तिथे राणी एलिझाबेथ सेकंड राज्य करते. आता ती खूप वयस्कर झालेली आहे. सर, एक प्रश्न. काय, तुम्ही लंडनला गेला होता का? तुम्ही राणी बघितली? गाढवा खाली बस असले प्रश्न आपण काही चुकलं काय माझं? मी विचारलं बघितलं का? अरे मूर्खा, मी बघितलं नसलं तरी सत्य आहे, हे अनुमान प्रमाण आहे. काही काही गोष्टी अनुमानाने कळायच्या असतात, काही गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणाने कळायच्या असतात, आणि काही गोष्टी शब्द प्रमाणाने कळायच्या असतात. मन मंदिरा गजर भक्तीचा.